जय भीम मित्रांनो, मी भास्कर भेदेकर, हे माझे वडील आहेत बाबा. तर त्यांना आपला विचारायचं आहे. माझे बाबा पहिलं पोतराज होते. तर त्यांनी पोतराज हे का सोडलं? तर तू पोतराज होतास ते सोडलास कशासाठी ते सांग. ती बापा असताना सोडला. कशामुळे? कारण का? हे बाबासाहेब निघालतो सर. कोण सांगलं तुला सोडायला? हे बघ लोक आपापच बंद होऊन गेले पोतराचं. आपाप म्हणजे काहीतरी सांगले असेल की कोण? त्यानं बंद केला, ह्यानं बंद केला, कुठेही बंद केलं. असं बाबासाहेबांनी सांगलं होतं मग काय तेव्हा? हां तुमच्याकडे असे लोक आले ते काय काय सांगायला? हां काय म्हणले त्या? बंद करा हे म्हणून पोतराचं. खाली कापणं बंद करा, बकरे कापणं बंद करा. हां. अजून चांगली सुगंध केला तुझ्या अगोदर कोणी होतं काय पोतराज आपल्या घरामध्ये? नव्हतं. तूच पहिला असला होता. गावामध्ये लोक आले ते सांगायला? ना हां. पड्यागावचे पर्यागावचे लोक म्हणजे येऊन सांगले तर असं असं काय काय करणार का म्हणले? हाले काप नका, चांगलं वागा, काय खाऊ नका, पिऊ नका, आंबे खाऊ नका, जांब खाऊ नका, जात कोणतीही खाऊ नका. आंबे खाऊ नका, ये मेले ते जनावर मेले ते जनावर खाऊ नका. हां. असलं म्हणलंय. आलती पर्यागाव सांगायला. हां. काय म्हणले? येस मॅम म्हणले तेवढं. मेलेले ढोरं खाऊ नका, हां देव धर्म काही करू नका. आमची मायन मॅच होत्या घरी. हां. तर एक माणूस आलं तर दुसरं. हां. आणि शंभा महाराज एक होता. हां. या काय त्याचं नाव आहे ते बाईचं, तिचा बाप होता. समा महाराज. हां हां. हां हां. तर दोघंच होत्या माय माहुड्यामध्ये. हां. माहुड्यात त्यानं माहुड्यात म्या हां. होतं तर सांगासाठी आला. हां. आला तर त्या काळामध्ये काय होतं, माय होती घरी आमच्या आणि म्या एक होतो. काय करत गेला का आहे ते. हं. तर आला बाबा तुम्हाला 4 शब्द मला बोलायचं आहे, सांगून जायचं आहे हं. असं म्हणून म्हणाला. हं. बरी बैठक बसवा कुठं, त्याला खायला सुद्धा बोल नाही कोणी त्याला खायला बोलायला सुद्धा आपल्याकडे काही नव्हतं, खायला नव्हतं. द्यायला काही नव्हतं. हां हां हं. त्यानं माझ्या घरी आणून सोडवलं, मी त्याच्या घरी येऊन सोडालो. हं. इतकी आणि होती. हां. तर हे पोतराजगी सोडल्यामुळं आता बरं झालं काय? नाहीतर पोतराजगी सोडत नसलं तर आपण अजून तसलेच राहत होत्या. हां हां. झोळे घेऊन मागं आणत होतो पोतराचा असल्या परी. मागून आणतो, मागून खात. हां. दाणे आणून हं. पोतरा मागून खाणारे महागीच गेले. हां. तरी मोहरी आली नाहीत. मग पोतराजी सोडल्यामुळे तुझं बरं झालं. हां बरोबर. तर मित्रांनो, हे बघितलं काय, तर पहिल्याच्या काळामध्ये माझा बाबा पोतराज होता. पोतराजगी सोडल्यामुळं आज त्यांचं बरं झालं आहे. तरी तुम्ही बी जे पोतराजगी असेल तर तुम्ही आज सोडत असल्या तर तुमचंही बरं झालं असतं. मरमाच्या वट्ट्यावर हां. माझा बाप काय केला, काचून टाकल्या डोस कधी इतकी केस झाली मला. हां. काचून टाकला मरमाच्या बसूनवरी. हां. नको म्हणला आता हां. पोतरावी. हं. काचून टाकला, राखला होता त्यानंच हां. आणि काचून टाकला त्यानं. बरं बरं. बाप असतानाच करा. बापाने केला तुझ्या ते. बरोबर. तर त्याला काही रोटी कोरभर सुद्धा नव्हती बघ खायला. हां. त्यानं आला होता तर पर्यागावचा कुठला होता का, बरोबर. हां. त्याच्या घरी म्या नेऊन सोडालो हां. आणि माझ्या घरी त्यानं आणून सोडाला हां. जेवण यायला. बरोबर. तर मित्रांनो, हे किती तू कोणत्या लग्न झालं का तुझं? नाही लग्न झालं नव्हतं? ध्यान नव्हतं. किती वर्षाचा असेल तो? आता काय ध्यान आहे बेटा मला ना. हं. बरी कळत गेले झाले लवकर राहत असतं की राहिलं नव्हतं? पहिलेच राहत होतो त्याच्या. त्याच्या अगोदर राहिलं. हां बरोबर. आम्ही दोघंच होत्या. समा महाराज एक मावड्यात मी एकलाच होतो. लोक होते शेतवाले, बरी शेतात होती. शेतात होते, तुम्ही गावात होते. आता आम्ही दोघंच होते. त्यानं मला माझ्या घरी आणून सोडा, राहू द्या तुमच्या घरी. मी मला तुझ्या घरी राहू देते. तर शेंगा भुईमुगाच्या होत्या तेव्हा तुरीच्या होत्या, तेच खाऊन आम्ही तेच झोपले. बरोबर. हां लक्ष्मीबाईचा बाप. लक्ष्मीबाई कोणती? बाप हां. त्याला एक पोरगं होतं. गुड्डी गिळे म्हणून मरून गेलं. आता पोरगं नाही काय नाही त्याला.
तर मित्रांनो, हे जे आहे माझे बाबा आहेत आणि त्यांनी जे पहिलेच्या काळात जे घडलं आहे ते त्यांनी आता सांगितलेले आहे. तर त्यांनी पोतराजगी सोडून कमीत कमी आज त्यांचे लग्न होण्याच्या अगोदर आज त्यांचं 80 वर्ष वय आहे, तरी त्यांनी त्यांच्या 16 ते 17 वर्षामध्ये हे त्यांनी पोतराजगी सोडलेले आहे. कोणीतरी बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांनी आमच्या गावामध्ये एक महान व्यक्ती आला होता. बाबासाहेबाचे विचार घेऊन त्यांनी सांगितलं आहे की हे पोतराजगी बंद करा, मेलेले ढोरं खाऊ नका, दारू पिऊ नका आणि देवधर्म काही करू नका असं सांगितल्यामुळे माझ्या त्यांच्या बाबाने त्यांचे जे पोतराजगीचे केस होते ते कापून टाकलेले आहे आणि त्यांच्यामुळं आज हे चांगले दिवस आलेले आहेत. आणि आज बाबांनी त्यांना 5 मुलं आहेत, तरी 5ही मुलांना शिक्षण शिकून प्रत्येकाला आमच्या घरामध्ये 3घाला नोकरी लागली आहे. तरी जर ते पोतराजगी सोडले नसते तर आमच्या घरातला 5मधला एक आज पोतराज राहिला असता. आणि बाबासाहेबांचे विचार तेव्हातल्या काळातले लोक बौद्ध समाजाने ऐकल्यामुळे आज बौद्धाची प्रगती झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा हे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा आणि तुमचीसुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम.